सुना येते घरा मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे पद्मा उमा आणि शिवनाथाचं बालपण. पद्मा उमाचा एकमेकींवरती प्रचंड जीव असतो. दोघींचं एकमेकींबगर पान बी हलत नाही आणि पद्माची अंगठी पाण्यात पडली म्हणून ती काढण्यासाठी उमा पाण्यात उडी मारते. तिला वाचवण्यासाठी पद्माही जाते आणि त्या दोघींचाही जीव स्वतः शिवनाथ वाचवतो. त्यानंतर मोठेपणी उमा नेमकी शिवनाथाच्या प्रेमात पडते आणि पद्माचं स्वप्न असतं की उमा म्हणजे तिची सावली आहे आणि तिला त्या सावलीपासून कधीही दूर राहायचं नसतं. पण उमाने तिचा वेगळा रस्ता केव्हाच निवडलेला असतो. आबांच्या विरोधात जाऊन ते दोघेही मंदिरामध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतात. आता एका नोकराकडून उमानं शिवनाथाच्या लग्नाची बातमी उमाच्या घरच्यांपर्यंत पोहोचते. सर्वच जण खूपच चवताळून उठलेले असतात. भास्कर तर शिवनाथावरती बंदूकही ताणून धरतो आणि पद्मा उमाला मंगळसूत्र काढून फेकून द्यायला सांगते. पण आता हे अशक्य आहे आणि इथेच या दोघी जीवाभावाच्या बहिणींमध्ये खूप मोठी फूट पडली. पण हे सगळं नक्की कसं घडतं ते आपण या भागात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. आणि नव्या मालिकेचा पहिला भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येते घरा या नव्या मालिकेचा आपण पहिला भाग बघतो आहोत. तर सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बालपणीचा प्रसंग त्याने दाखवला आहे. शिवनाथ काम करत असतो तेव्हा शालिनी आजी येते. शालिनी आजी त्याला सांगते की या दोघी पोरी कुठं गेल्या त्या मला बी माहिती नाही. त्या पायाला भिंगरीवर लागल्यावानी सतत हिंडत असते ते. तू एक काम कर बाबा, जा आणि त्यांना शोधून आण. आता शिवनाथ जाणार तेव्हा शालिनी आजी सांगते की अरे असा कुठं पळत अख्खं गावभर शोधणार आहेस का, सायकल घेऊन जा. शिवनाथ पटकन सायकल घेतो आणि तसाच सुसाट धावत सुटतो. आजीला थोडंसं टेन्शन येतं की या दोघी बी पोरी असते नेमक्या कुठे. पद्मा आणि उमा दोघेही नदीच्या काठाला लंगडीचा खेळ खेळत असतात. त्यावेळेलाच दोघे एकमेकींशी गप्पा मारताना उमाचं लक्ष पद्माच्या अंगठीकडे जातं आणि तिला ती अंगठी इतकी आवडते की पद्मा पटकन हातातून ती अंगठी उमाला काढून देते. पण देताना नेमकी ती निसटते आणि ती अंगठी गरंगळत जाऊन डायरेक्ट नदीतच पडते. उमा धावत जाते ती अंगठी पकडण्यासाठी, पण नेमकं काठावरती जाता तिचा पाय घसरतो आणि उमा त्या नदीतच पडते. तिला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावते पद्मा. तिच्या पाठोपाठच ती नदीत उडी मारते आणि दोघींचाही जीव धोक्यात केलेला असतो. दोघेही त्या पाण्यामध्ये गटांगळ्या खात असतात, धडपड करत असतात वर येण्यासाठी. पण त्यावेळेला शिवनाथ नेमका तिथे हजर होतो. त्याने पाहिलेलं असतं की दोघेही पोरी नदीत आहेत आणि तो पटकन आपली सायकल टाकून देतो आणि धावत सुटतो. शिवनाथ धावत येतो आणि पटकन नदीत उडी मारतो, पोहत जातो आणि आधी पद्माचा जीव वाचवतो. पद्माला कसं बसं तरी घेऊन तो काठावर इथे येतो. पद्माचा जीव अडकलेला असतो उमामध्ये. शिवनाथवरती ती ओरडते की अरे मला कशाला वाचवतोयस, आधी जा उमाला वाचव. शिवनाथचा दम भरलेला असतो तरीही स्वतःच्या जीवाचा विचार न करता तो पुन्हा पाण्यात उडी मारतो. उमा तिकडे गटांगळ्या खात असते आणि पद्माचा जीव थारेवर राहिलेलाच नसतो. शिवनाथ तिच्यापर्यंत पोहोचतो, उमाला आपल्या पाठीवरती घेतो आणि पोहत पोहत तो काठावरती आणतो. उमा आणि पद्मा दोघींचाही जीव वाचलेला असतो. साध्याच्या अंगठीसाठी जीव उमाने धोक्यात घातला म्हणून पद्मा तिच्यावरती नाराज होते. दोघीही बहिणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. उलट आता पद्मा शिवनाथच ओरडते की काय रे तू, मला कशाला वाचवायचंच, आधी उमाचा जीव वाचवायचा ना, तुला एवढं बी कळत नाही का. आणि ती पुन्हा उमाला आपल्या मिठीत घेते. दोन बहिणी म्हणजे एक जीव. काही वेळानंतर शिवनाथ त्या दोघींनाही घरी सुखरूप घेऊन येतो. आता शालिनी त्या दोघींची खरडपट्टी काढते की साताऱ्यातच राहताना व दोघी बी कोयनेचा प्रभाव माहिती आहे ना तुम्हाला, काही झालं असतं म्हणजे. आता तू काय मुख किळून गप्प बसली आहे, बोल की. पद्मा शालिनीला सांगते की आई उगाच तू उमावरती चिडू नकस. अगं माझी अंगठी त्या पाण्यात पडली, तीच आणण्यासाठी उमेने त्याच्यात उडी टाकली ना.
आणि तिला पोहता बी येत नव्हतं. शालिनी विचारते की तुला पोहता येत होतं? ती सांगते की नाही, पण उमेसाठी मी स्वतःचा जीव बी देऊ शकते. शालिनी ओरडते की तुम्हा दोघींना ना सूट दिली तिथंच माझं चुकलं. त्यावर उमाला हसू येतं. शालिनी तिला ओरडते की का गं, दात काढाया काय झालंय तुला? पद्माच ओरडते की ए आहे, उमेवरती ओरडू नकोस हां. तिनं जे केलं ते माझ्यासाठीच केलं आणि माझी चिंगडी कधी बी चूक करत नाहीच. माझ्या चिंगडीने चांद तारं जरी मागितल्या ना, ते बी मी तोडून आणून देईन. शालिनी आता अक्षरशः डोक्यालाच हात लावते की पद्माचा उमावरती किती जीव आहे. आता शैलेनी त्या दोघींवरती खरडपट्टी काढते खरी, पण आता दोघींचंही नाव आबाला सांगणार असते. दोघीही प्रचंड घाबरतात. आता दोघींना वाचवण्यासाठी शिवनाथ सगळं खापर स्वतःवरती घेतो. तो सांगतो की नाही नाही, या सगळ्यामध्ये चूक माझीच आहे. पण शालिनी म्हणते की तू ग बस, तू येळेवरती पोहोचला नसतास तर या दोघी बी आता वाचल्या नसते. इतक्यात त्याचा आबांचा आवाज येतो. त्यावेळेला पटकन त्या दोघीही तयार होण्यासाठी जातात. शिवनाथही जातो आणि या दोघींचा एकमेकींवरचा इतका जीव पाहून शालिनीला भरून येतं. देवाकडे प्रार्थना करते की देवा खंडेराया, या दोघींना असंच एकत्र बांधून ठेव. नंतर दोघींची लग्न झाल्यानंतर दोघी वेगवेगळ्या कशा राहणार आहेत? आता तिथे जी नोकर असते ती म्हणते की मालकीनबाई, अहो राहतील की संगमंग चांगल्याच. पद्मा उमा दोघेही एकत्रित एकमेकींना तयार करतात. दोघेही मस्त असं गप्पा मारत असतात. खरं तर त्यांच्या जीवात जीव आलेला असतो ते म्हणजे आबांपासून ते वाचलेत म्हणून. त्यानंतर आता केसांची हेअरस्टाईल तर होते, दोघींनीही एकमेकींची केलेली असते. आता वेळ असते ड्रेस सिलेक्टची. उमा सुरुवातीला पद्मासाठी ड्रेस सिलेक्ट करते आणि पद्मा म्हणते की तुला आवडलाय ना व, मग मी हाच घालणार. आणि मग काय, पद्मा उमासाठी ड्रेस सिलेक्ट करते. तीही तेच वाक्य बोलते, तुला आवडलाय ना व, मग ह्यो मी घालणारच. दोघेही एकमेकींच्या आवडीनिवडीचा ड्रेस घालून तयार होऊन येतात. आरशात एकमेकींना निहाळतात आणि एकमेकींचं प्रचंड कौतुक करतात की तू बी लई भारी दिसायला लागली. इतक्यातच आता शालिनी दोघींनाही बोलावते. दोघेही तयार झालेले असतात. दोघी एकमेकींना काळा टीट लावतात, एकमेकींची हाताने दृष्ट काढतात आणि दोघीही बाहेर धावत जातात. शालिनीच्या पुढ्यात जाऊन उभे राहता क्षणी शालिनी त्यांचं कौतुक करते, हाताने दृष्ट काढते की माझ्या दोन्ही बी लेकी कसल्या गोड दिसायला लागलेत. माझी एक लेक म्हणजे शुक्राची चांदणी आणि दुसरी बी किती गोड दिसायला लागले. माझ्या दोन गोड लेकीमुळं तर माझ्या संसाराचे आबाळ आहे. इतक्यातच आबा येतात. आबा तयार होऊन आल्यानंतर दोन्ही मुलींना पाहतात आणि दोघेही धावत जाऊन त्यांना घट्ट मिठी मारतात. अगाय आय आय आय, कसल्या गोड दिसत आहेत ना माझ्या दोन्ही बी पोरी, नजर नको लागायला माझ्या लेकरांना. ते विचारतात की आणि भास्कर कुठं आहे? शालिनी सांगते की तो आधीच बाहेर गेलाय. आता सर्वच जण मंदिरात जायला निघालेले असतात. सगळ्यांच्या चपला पण आबांच्या चपलाच नसतात. आबा विचारतात का असं काय, अरे माझं पायतान कुठं गेलं? इतक्यात शिवनाथ त्यांच्या चपला घेऊन येतो आणि स्वतःच्या टॉवेलने ते पुसत असतो. आबा त्याला आता दटावतात की अरे शिवनाथ काय करतो यास? अरे असे कुणाची बी पायतानं हातात घ्यायचे नसतात बाबा. त्यावर शिवनाथ म्हणतो की आबा तुम्ही थोडीच कुणी बी आहेस. आबा त्याला सांगतात की अरे खंडोबाच्या पायथ्याशी जन्मलाच तवा घावला सामासने. खंडोबाचं लेकरू म्हणून आम्ही तुला घरी घेऊन आलो. आमच्या लेकरांसोबत तू बी वाढलास, मोठा झालास याच घरात. अरे तुला जर अशी चाकरावानी कामं लावली तर खंडोबा रागवल की आमच्यावरती? शिवनाथ म्हणतो की नाही रागवणार, मी खंडोबाचं लेकरू आहे ना व, मग माझ्यासाठी तुम्ही माझं खंडोबा आहेचा, मग तुम्ही स्वतःवरतीच कसं रागवचाल? आबा हसतात आणि त्याच्या पाठ थोपटत म्हणतात की काय लेका, हे पोर कोणाला बोलण्यात ऐकायचंच नाही. आता शालिनी सांगते की चला उशीर होतोय, समधी जाऊया मंदिरात. सर्वजण मंदिरात जातात आणि सर्वजण एकत्रित हात जोडून खंडेरायाचं दर्शन घेत असतात. शालिनी डोळं उघडते त्यावेळेला उमा आणि पद्मा तिला कुठं दिसत नाहीत. तिचा जीव घाबराघोबरा होतो. शिवाला ती सांगते की शिवा, पद्मा आणि उमा दोघी बी कुठं हायसा बघून यायचा. पद्मा उमा तिथे मंदिराच्या बाहेर असलेल्या एका झाडापाशी येतात. उमा पद्माला सांगते की तायडे,
हेच ते झाड आहे. इथं जर नाणं चिकटवलं आणि मनातली प्रार्थना बोलली तर मनातली इच्छा पूर्ण होते. आपण जेव्हा कधी बी इथं येऊ ना, तेव्हा हे नाणं आपण इथं लावत जाऊ आणि दोघेही एकत्रित ते नाणं चिटकवतात. आणि आता डायरेक्ट आपल्याला 10 वर्षानंतरचा काळ दाखवला आहे की या दोघी बहिणी मोठ्या झाल्यात. पद्मा उमा दोघेही ठरवल्याप्रमाणे तिथे नाणं लावत असतात. पद्मा मनोमन इच्छा व्यक्त करते की माझा स्वतःपेक्षा जास्त उमावरती जीव आहे. आम्ही दोघी बहिणी कायम अशाच एकत्रित राहू दे. उमा म्हणजे माझी सावली आहे आणि माझी सावली बी कधी माझ्यापासून दूर नाही झाली पाहिजे. पण उमाची प्रार्थना वेगळी असते. उमा प्रार्थना करते की खंडेराया, बाबा म्हणालं की शिवनाथ तुझ्या पायथ्याशी सापडलाय, म्हणजे ते तुझंच लेकरू झालं आणि तुझ्या त्या लेकरावरती माझा जीव चढलाय. मी त्याच्या प्रेमात पडले. आम्हा दोघांना कायम एकत्र ठेव. आणि त्यावेळेला शिवनाथ तिथे हजर होतो. उमाच्या सोबत तोही तिला नाणं चिटकावण्यामध्ये मदत करतोच. उमा त्याच्याकडे पाहून हसत राहते आणि थोड्याच वेळात शिवनाथ तिला खुणवतो तेव्हा ते नाणं चिटकलेलं असतं. पद्माचं पण नाणं चिटकलेलं असतं आणि दोन्हीही नाणी एकत्रित चिटकलेत म्हटल्यानंतर पद्माला इतका आनंद होतो. उमाला ती घट्ट मिठी मारत सांगते की उमा बघ, आपल्या दोघीचं बी नाणं चिटकलं, म्हणजे आपण कधी बी दोघी बी वेगळं नाही होणार, आपण कायम एकत्र राहणार. आणि पद्माचे ते शब्द ऐकून का कोण जाणे, पण उमा खूपच अस्वस्थ होऊन जाते. आता काही वेळानंतर पालखी उत्सव चालू होतो. शिवनाथ त्यासाठीच दोघींना बोलवण्यासाठी आलेला असतो. पालखी उत्सवात आता सासनकाठी नाचवण्याचा मान आबांचा असतो. पण आबांची इतकी दमछाक झालेली असते की त्यांना अचानकच चक्कर यायला लागते. आणि त्यावेळेलाच लक्ष जातं ते म्हणजे शिवनाथचं. शिवनाथला कळून चुकतं की आबांची तब्येत ठीक नाही आहे आणि म्हणूनच पटकन तो सासनकाठी धरतो. पण आजूबाजूची लोक आता त्याच्यावरती ओरडतात की सासनकाठीचा मान हा ज्याला त्यालाच मिळत असतोय, तो अजिबात त्या सासनकाठीला हात लावायचा बी नाही. आबा आता त्या सगळ्यांची खरडपट्टी काढतात की अरे खंडेरायाचं लेकरू आहे ते, याच मंदिराच्या पायथ्याशी मला घावलं होतं आणि ते आता आमचं बी लेकरू आहे, पोरगं आहे माझं. सासनकाठी नाचवण्याचा मान त्याचा बी आहे आणि जर माझ्या शिवनाथाला कोणी काही बोललं तर सगळ्यांची बोलती बंद होते. आबाने सगळ्यांसमोर शिवनाथाची बाजू घेतली म्हणून उमा खूप खुश असते. आबा स्वतः ती सासनकाठी शिवनाथाकडे येतात आणि शिवनाथ आनंदाने ती नाचवायला लागतो. सर्वच जण आनंदाने पुन्हा सहभागी होतात. आता काही दिवसानंतर पद्माचा वाढदिवस असतो. वाढदिवसादिवशीच आबाने मुद्दाम खंडेरायाचं जागरण गोंधळ ठेवलेलं असतं. जागरण गोंधळामध्ये उमाचं सगळं लक्ष फक्त शिवनाथाकडे असतं. ज्या वेळेला तिचं लक्ष घड्याळाकडे जातं ना, तेव्हा ती पटकन पद्माला मिठी मारून शुभेच्छा देते वाढदिवसाच्या की 12 वाजल्या. तेव्हा आबा पण उठतात, पद्माला शुभेच्छा देतात आणि तिच्यावरून ओवाळून त्या गोंधळीकरांना पैसेसुद्धा देतात. त्यानंतर तिचं नाव घेऊन एक खंडेरायाचं गीत बी गायला लावतात. आता जागरण गोंधळ चालू असतं. सगळ्यांचं लक्ष गोंधळातच अडकलेलं. आबा शिवनाथाला खानाखुणा करतात, कारण आता सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची असते. शिवनाथ पटकन त्यांच्यातली ती नोकर असते तिला घेऊन बाहेर जातो. काही वेळानंतर आता गोंधळ थांबवलेला असतो. गोंधळीकरांना तेवढीच विश्रांती. पण त्यावेळेलाच आबा सगळ्यात मोठा बॉम्ब फोडतात, जो की डायरेक्ट उमाच्या जिव्हारीच लागतो. कारण पद्माचा वाढदिवस असतो. शालिनी खंडेरायाकडे प्रार्थना करते की या दोघी बी बहिणी अशाच कायम एकत्रित राहू देत. तेव्हा आबा मुद्दामच म्हणतात की मंडळी, मग तुमची प्रार्थना खंडेरायानं ऐकली बरं का. ते आनंदाची बातमी देतात की एक तालुक्याचं स्थळ आलंय. लई मोठं तालेवर घराणं आहे, 2 भावंडं आहे ती. आता लग्नाचा विषय प्रचंड टेन्शनमध्ये असते आणि त्याच्या उलट अगदी पद्मा ती लग्नासाठी तर इतकी उतावीळ झालेली असते की आबांना ती सांगते की मग लगे बघा की घर. पद्मा खूपच खुश होऊन आबांना सांगते की आता
तुम्ही ना ते स्थळ बघा, कारण आता आम्ही दोघी बी बहिणी तिथे एकत्र राहणार आहे. आता लग्नाची बोलणी चालू असतात. त्यावेळेलाच नेमकं शिवनाथ त्या गोंधळकरांसाठी जेवण घेऊन येतो आणि त्यावेळेला त्याचं लक्ष उमाकडे जातं. उमाच्या डोळ्यात पाणी असतं. तो कानाकोना करून विचारतोही, पण उमा सगळ्यांच्या समोर काही सांगू शकत नाही ना. अर्धवट बोलणं आता त्याच्या कानावरती पडलेलं असतं. काही वेळानंतर शिवनाथ त्याच्या कामात व्यस्त असतो. त्यावेळेला उमा गुपचूप चोरून त्याला भेटायला येते. उमा जेव्हा येऊन शिवनाथला हाक मारते ना, तो अचंबित होऊन विचारतो की तू इथं? तेव्हा उमा विचारते की शिवनाथ, मगाशी तू बोलणं ऐकलं की नाही? आमच्यासाठी स्थळ आलंय, लग्नाची बोलणी बी करतात आबा. पण तुला समजा माहिती आहे की नाही, आबांना तर आता मी दुखवू शकत नाही. उमा शिवनाथला सांगते की मी माझं लगीन माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडलाय. तुला कळतंय ना की मी काय म्हणते? उमा शिवनाथला डायरेक्ट कबुली देऊन टाकते की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. पण आता प्रश्न उरतोच, आबांचं काय करायचं? दोघांना पण आता खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उमा आणि शिवनाथने धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. इकडे घरी लग्नाची बोलणी चालू असतात. आता आबा बोलणी करायला त्या मुलाकडच्या घरी जाणार असतातच. त्यावेळेला नेमकी पद्मा उमाला शोधत शोधत येते. उमा कुठं बी नसते. शालिनी तिला सांगते की अगं शिवनाथाला विचार, उमा कुठं गेली आहे? दरवेळेला तर मी तुम्हा दोघींना शोधत असते, आज तू उमाला कशी काय शोधतेस? इतक्यातच त्यांचा एक नोकर जो जनार्दन असतो तो धावत येतो. त्याला आता काय बोलावं सुचत नसतं. प्रचंड घाबरून गेलेला असतो. आबा विचारतात की जनार्दन काय झालंय नेमकं? तेव्हा तो खुलासा करतो की उमाताई आणि शिवनाथ. पद्मा त्याच्यावरती वचकते की उमा आणि शिवनाथाचं काय? तो तिथे मोठा बॉम्ब फोडतो की ते दोघे लग्न करतायत देवळात. त्यावेळेला आता त्या सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरलेली असते. सगळ्यात जास्त भडकलेली असते ती म्हणजे पद्मा. इकडे तोपर्यंत उमा आणि शिवनाथाच्या लग्नविधीला सुरुवातसुद्धा झालेली असते. ज्या मंदिरामध्ये तिने नाणं चिटकवलं होतं त्या मंदिरामध्येच ते दोघेही लग्न करतात. इकडे घरातले मात्र प्रचंड चवताळून उठलेले असतात शिवनाथावरती. भास्कर तर तिथे आता शपथ घेतो की मी त्याला जित्ता सोडणार नाही. आणि प्रेक्षकांनो, नव्या मालिकेचा हा पहिला भाग इथेच थांबतोय. पण पुढे अख्खं कुटुंब तिथे पोहोचतं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. शिवनाथाने उमाच्या गळ्यात मंगळसूत्रही घातलेलं असतं आणि भास्कर डायरेक्ट शिवनाथावरती बंदूकच रोखून धरतो. शिवनाथाचे जीव वाचवण्यासाठी उमामध्ये पडते. ती त्याला आडवी जाते. त्यावेळेला चवताळून उठलेली पद्मा जी आहे ती डायरेक्ट उमाच्या त्या मंगळसूत्रालाच हात घालते. आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र फेकून दे असं म्हणते. पण त्यावेळेला उमा तिचा हात पकडते आणि तिला विनंती करते की तायडी असं नगं करू, हे माझं सौभाग्य आहे. पद्मा सगळी भडास सगळा राग त्या शिवनाथावरती काढते की अरे ज्या ताटात खाल्लंस, जिथं मोठा झालास तिथंच स्वतःची चूल मांडलीस होय तू. आणि इथूनच आता उमा आणि पद्मामध्ये मोठी ठिणगी पडते. इथूनच या दोघी बहिणींमध्ये इतकी मोठी फूट पडते की आता हे वाद, ही दरार पार शिगेलाच पोहोचते. प्रेक्षकांनो, पुढचे भाग पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.